डोकी शांत करणारं शास्त्र म्हणजे हे 4 ग्रंथ आहेत. म्हणून सवडीनं आपण वाचावेत, मुलांना वाचण्याची प्रेरणा द्यावी. हट्ट करतात ना मुलं, तुला हे देतो, मोबाईल देतो, सगळं देतो, पण आजच्या 15-20 ओव्या वाचल्यास का दासबोधातल्या, मनाचे श्लोक म्हटलेस काय, रामरक्षा म्हटलीस काय, तर जेवाय वाढतो. असं आपण कधी म्हणत नाही. आपण भलतंच काहीतरी बोलत असतो. वाढदिवसाला भेटी देतो, पुस्तकांच्या कोण देत नाही. घराघरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पुस्तक नाही, ते पुस्तक नसलेलं घर म्हणजे अगदी केविलवान आहे, शुकशुकाट म्हणायचा घरामध्ये. दाखवायचं काय, हे चिताक, ह्या माळा, हे अमुक, ह्या बिलवर, ह्या पटल्या, हे माझं दाखवायच्या सगळ्या ठिकाणी. बाहेर लावलेली गाडी, दाखवायची गोष्ट कोणती, ही ज्ञानेश्वरी, ही तुकारामांची गाथा, हे उपनिषद सगळे आहेत, ही दासबोध आहे, हे दाखवता आलं पाहिजे. प्रॉपर्टी कुठं आहे, ही माझी प्रॉपर्टी, अशी दाखवता आली पाहिजे. पण आपल्या प्रॉपर्टीचे संदर्भच बदललेले आहेत. कुठली प्रॉपर्टी दाखवायची तरी आपलं भलतंच सुरू आहे ना. हा गोष्ट तुकाराम महाराजांनी हेरलेली आहे. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पोटापुरते काम अगत्य ते नाम. पोटापुरतं काम करायचं आणि नामाला बसायचं. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. 6 महिने वर्षभर करून बघा. एक 10, 20, 50 ओव्या वाचायच्या अर्थासहित, किंवा तुकारामांच्या गाथेतले एक 10 अभंग वाचायचे, हरिपाठ वाचायचा, थोडा वेळ नाम घ्यायचं आणि मग कामाला निघा. नोकरी आहे, व्यापार आहे, शेती आहे, काय वाटेल ते करा. किती फ्रेश दिवसभर वाटते बघा. आणि बघण्याची दृष्टी कशी बदलते बघा. परमार्थ म्हणजे दृष्टी बदलणं, बाकी माणसं बदलत नाहीत. त्यामुळं परमार्थ करायला लागला म्हणजे काय होतं, तर दृष्टी बदलते, बाकी काही नाही. विचाराची जी दृष्टी आहे ना, ती बदलून जाते सगळी, आणि ही बदलणं फार गरजेचं आहे. म्हणून अगत्य तो नाम म्हटलेलं आहे. म्हणून इथं पहावा विठ्ठल, हे पाहण्याची क्रिया ही ध्याननिष्ठा आहे, आणि बोलण्याची क्रिया ही नामनिष्ठा आहे, आणि तत्वनिष्ठा जी आहे ती जीवभाव करण्यामध्ये आहे. त्या तिन्ही निष्ठा आपल्याला सांभाळता आल्या पाहिजे. वारकरी म्हणून, वारकरी नसू तरी बरेच वेळा म्हणतात ते वारकऱ्यांचं काम आहे. अजिबात नाही. ज्ञानेश्वरी वाचणं वारकऱ्यांचं निवड काम नाही. आता वारकरी आहेत तर ज्ञानेश्वरी वाचावी ही गोष्ट बरीच आहे, पण बरेच वेळा भलतंच काहीतरी चालू असते. आता कीर्तन आहे की हो, जरा येत जावा की हो, वारकरी म्हणून तरी. आता विना लावायला मी एका गावामध्ये बघितलं, भांडणं चालू असतात. मी नाही, आज उरसून जातात लोक का, विण्याची पाळी आली म्हणून रात्रभर कुणी घ्यायचा. कीर्तनाला या हो, तुम्ही तरी आहे वारकरी, कीर्तनाला या. कीर्तन तुमच्या 12, 12:30 पर्यंत चालतात. ते मला पित्त आहे ना, त्या पित्तानं काही जमत नाही मला, असं म्हणायचं. पण पाण्याची पाळी आली ना, उसाला पाणी द्यायची, रात्रभर बॅटरी घेऊन फिरायची. त्यावेळी कुठं जातंय पित्त काही समजत नाही. नुसत्या सबबी सांगायच्या आणि कीर्तनाला टाळायचं. वारकरी पण हा तब्येत एखाद्याची खराब आहे, काय तू गोष्ट वेगळी, पण तरुण आहे त्याने तरी हे सांभाळायला पाहिजे ना. पण